हॅलो फ्रेंड्स, विदर्भ कम्प्युटर एज्युकेशनमध्ये स्वागत आहे. सेशन नंबर 43 मध्ये पाहूया सेल्फ पाथ लर्निंग. स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन आहे, यू कॅन सर्च रेडी टेम्पलेट ऑनलाइन अँड ऑफलाइन टू. तर करेक्ट आन्सर आहे ट्रू. यानंतर पाहूया सेकंड क्वेश्चन, यू विल सेव्ह द डॉक्युमेंट बाय क्लिकिंग ऑन द फाइल टॅब. तर करेक्ट आन्सर आहे ट्रू. देन थर्ड नंबर क्वेश्चन, इन्सर्ट द पिक्चर बाय सिलेक्टिंग करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन इमेज. त्यामध्ये गिवन इमेज मध्ये करेक्ट आन्सर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे इमेज पाहिल्यानंतर. तर यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे ए. 4 नंबरचा क्वेश्चन आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन इमेज टू इन्सर्ट आयकॉन इन युअर स्लाइड. पिक्चर पाहूया आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन, वी कॅन क्लिक ऑन द फाइल टॅब अँड एक्सपोर्ट द डॉक्युमेंट. तर यामध्ये करेक्ट आन्सर आहे ट्रू. अशा प्रकारे आपले सेल्फ पाथ लर्निंगचे क्वेश्चन इथे कंप्लीट झालेले आहे. त्यानंतर पाहूया नॉलेज चेक. पहिला प्रश्न, ए ब्लँक इज अ डिटेल्ड डिस्क्रिप्शन ऑफ द हिस्टरी ऑफ अ पर्सन लाइफ. सो करेक्ट आन्सर इज बायोग्राफी. Then second question, you can either create a PowerPoint presentation from scratch by using ready-made. तर यामध्ये करेक्ट आन्सर आहे याच्यामध्ये व्हिडिओ. त्यानंतर 3rd नंबरचा क्वेश्चन आहे, यू हॅव डमी इमेज इन युअर प्रेझेंटेशन अँड वॉन्ट टू रिप्लेस इट. व्हॉट विल यू डू फॉर धिस. तर यामध्ये करेक्ट आन्सर आहे क्लिक ऑन द पिक्चर अँड चेंज पिक्चर. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन, यू हॅव मेड अ बायोग्राफी प्रेझेंटेशन अँड वॉन्ट टू सेव्ह इट. अंडर विच टॅब विल यू फाइंड द सेव्ह ॲज ऑप्शन. तर यामध्ये करेक्ट आन्सर यामध्ये आहे फाइल टॅब. फाइल टॅब मध्ये जाऊन आपण सेव्ह करत असतो. त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन, ब्लँक इज द साइज ऑफ an image in term of its width and length. तर यामध्ये करेक्ट आन्सर आहे सी, ॲस्पेक्ट रेशो. तो विथ आणि हाईटचा ॲस्पेक्ट रेशो असतो. तर यामध्ये इथे क्वेश्चन आपल्याला एंड करायचे आहे. त्यानंतर पाहूया डू इट युअर सेल्फ. स्टार्ट करूया डू इट युअर सेल्फ. पहिला क्वेश्चन आहे, इन द डिस्प्ले प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट अवर इंडिया इंटिग्रेडियंट्स फ्रॉम स्लाइड नंबर 2. चेंज इट्स फॉन्ट टू अलर्ट डिस्प्ले. फॉन्ट कलर टू ब्लॅक टेक्स्ट 1. फॉन्ट साइज 20 and make it bold using home tab font group. स्लाइड नंबर 2 मध्ये आपल्याला आवर इंडिया जे आहे टेक्स्ट पूर्ण ते सिलेक्ट करायचं आहे आणि जो फॉन्ट आहे तो अलर्ट अशा प्रकारे घ्यायचा आहे, अलर्ट डिस्प्ले. आणि त्यानंतर फॉन्ट कलर ब्लॅक टेक्स्ट 1 घ्यायचा आहे आणि फॉन्ट साइज 20. फॉन्ट कलर ब्लॅक टेक्स्ट 1 घेतला आणि जी साईज आहे फॉन्ट साईज ही 20 घ्यायची आहे आणि आन्सर सबमिट करायचं आहे. त्यानंतर पाहूया सेकंड क्वेश्चन, इन्सर्ट अ ब्लँक स्लाइड इन द डिस्प्ले प्रेझेंटेशन युजिंग होम टॅब, स्लाइड ग्रुप, न्यू स्लाइड आणि ब्लँक. अशा प्रकारे
यामध्ये आपल्याला ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायची आहे. आणि आन्सर सबमिट करायचं आहे. 3rd नंबरचा क्वेश्चन आहे, इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट वेलनेस हेल्थ अँड चेंज इट्स फॉन्ट स्टाईल टू एरियल ब्लॅक, font color to olive green and accent 6, darken 50 using home tab font group. तर जे हे टेक्स्ट आहे दिलेलं आपल्याला याचा फॉन्ट आपल्याला एरियल ब्लॅक घ्यायचा आहे. आणि फॉन्ट आहे, त्यानंतर फॉन्ट स्टाईल हा एरियल ब्लॅक घेतला आणि त्याचा कलर आपल्याला ऑलिव्ह ग्रीन असा घ्यायचा आहे. 50 अशा प्रकारे. आणि त्यानंतर फॉन्ट साईज आपल्याला दिली सबमिट करायचं आहे. त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन, इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट हेल्थ वेलकम्स यू फ्रॉम स्लाइड नंबर 3 अँड चेंज इट्स फॉन्ट कलर टू डार्क ब्लू अँड फॉन्ट स्टाईल टू एरियल नॅरो युझिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप. स्लाइड नंबर 3 मध्ये आपल्याला फॉन्ट कलर डार्क ब्लू करायचा आहे. आणि फॉन्ट हा आपल्याला एरियल नॅरो असा घ्यायचा आहे. एरियल नॅरो. आणि आन्सर सबमिट करायचं आहे. त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन, सिलेक्ट द टेक्स्ट प्रेझेंटिंग यू फॉर यू अँड चेंज इट्स फॉन्ट स्टाईल टू एरियल नॅरो अँड फॉन्ट साईज 16 युझिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप. दिलेले टेक्स्ट स्टाईल सिलेक्ट करायचा आहे आणि फॉन्ट आपल्याला एरियल नॅरो हा घ्यायचा आहे आणि फॉन्ट साईज 16 अशी घ्यायची आहे. आन्सर सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे डू इट युअरसेल्फचे 5 क्वेश्चन इथे कंप्लीट झालेले आहे. एक्झाम आपल्याला इथे इन करायचे आहे. स्टार्ट करूया सिम्युलेशन क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आहे, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट provides various types of templates, so search for the biography presentation template in the search bar and create it. Then second question, the text must be readable to the viewer of presentation, hence change the font size of the selected text in the slide number 1 to 24. त्यामध्ये फॉन्ट मध्ये जायचं आहे. 24 अशी फॉन्ट साईज घ्यायची. एक्झामिन करूया. त्यानंतर सेशन कंप्लीशन टेस्ट आपल्याला स्टार्ट करायची आहे. पहिला प्रश्न आहे, यामध्ये ब्लँक्स आहे. युटिलिटी आयडेंटिफायज अननेसेसरी फाइल्स ऑन द हार्ड डिस्क अँड इरेजेस देम बेस्ड ऑन द युजर्स कमांड. तर यामध्ये करेक्ट आन्सर आहे यामध्ये डिस्क क्लीनअप. सेकंड क्वेश्चन आहे, युजिंग द इंटरनेट यू कॅन नॉट सर्च एज्युकेशनल इन्फॉर्मेशन ऑनलाईन. रीड द क्वेश्चन अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर. तर यामध्ये आपल्याला आन्सर आहे इथे फॉल्स. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, फॉलोविंग आर द टाइप्स ऑफ पर्सनल कम्प्युटर एक्सेप्ट. त्याच्यामध्ये एक्सेप्ट आहे प्रायमरी सिस्टीम. 4 नंबरचा क्वेश्चन आहे, कार्ड रीडर्स आर बारकोड रीडर्स आर टाइप्स ऑफ
तर यामध्ये करेक्ट आन्सर आहे स्कॅनर. 5th नंबरचा क्वेश्चन आहे केबल इज यूज टू डिलिव्हर टेलिव्हिजन सिग्नल ॲज वेल ॲज कनेक्ट कम्प्युटर इन अ नेटवर्क. तर यामध्ये करेक्ट आन्सर आहे कोॲक्सियल. अशा प्रकारे आपले सेशन नंबर 43चे पूर्ण क्वेश्चन्स इथे संपलेले आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.